नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? ICC महिला T20 विश्वचषक 2026चा जो काही उपविजेता संघ आहे तो कोणता ठरलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑस्ट्रेलियाचं या ठिकाणी हे 7th क्रमांकाचं टायटल आहे. 7व्या वेळेस या ठिकाणी त्यांनी T20 महिलांचं जे काही विश्वचषक आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी इंग्लंडचा पराभव करत या ठिकाणी हे जे काही ICC महिला T20 विश्वचषक 2026चं या ठिकाणी विजेतेपद आहे ते या ठिकाणी जिंकलेलं आहे. परंतु जसं या ठिकाणी मी तुम्हाला कन्फ्युजन केलं अशाच प्रकारे बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन झालेलं आहे. लक्षात घ्या, बरेच जण काय केले, लगेच डोळे झाकून ऑस्ट्रेलियाला क्लिक केलं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंग्लंड. का तर या ठिकाणी प्रश्न काय विचारण्यात आला होता की ICC महिला T20 विश्वचषक 2026चा उपविजेता संघ कोण ठरला आहे. आपण गडबडीत काय करत असतो, अशामुळेच आपले एक मार्क जात असतात. कधीही प्रश्न या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायचा. उपविजेता संघ विचारलाय तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे तर इंग्लंड असणार आहे. कारण की काल मी ऑब्झर्व केलं बऱ्याच जणांचं या ठिकाणी उत्तर चुकलेलं होतं. ठीक आहे, या ठिकाणी आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता इंडोनेशियन नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? इंडोनेशियन नागरी सन्मान तर प्रदान करण्यात आला, परंतु कोणता? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बितांग आदिपूर्णा. काय? बितांग आदिपूर्णा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नरेंद्र मोदी यांचे असाधारण नेतृत्व आणि भारत इंडोनेशिया व्यापक सामरिक भागीदारी मजबूत करण्यामध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेची दखल घेऊन त्यांना या बितांग आदिपूर्णा इंडोनेशिया नागरी सन्मानाने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. बरोबर, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एक आपण सेपरेट व्हिडिओ तयार करू. या ठिकाणी जे काही ग्लोबल लेवलवरती 34-35 जे काही इंटरनॅशनल अवॉर्ड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या देशांच्या या ठिकाणी अध्यक्षांकडून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ नक्कीच तयार करू. हे जे काही सर्व पुरस्कार आहेत हे ऑलरेडी आपण आपल्या 6 महिन्याच्या PDF मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला ही PDF कशी घ्यायची तर हा QR कोड स्कॅन करा, फोनपे गुगल पेने याच्यावरती 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लक्षात घ्या, तुम्हाला स्कॅन करता येत नसेल तर सिम्पली या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी हाय मेसेज टाका, सर स्कॅनर पाठवा म्हणून मेसेज टाका, मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो. बरोबर, या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मिशन कायाकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. या उपक्रमाचा उद्देश वर्ग खोल्यांचे आधुनिकीकरण करणे, शाळेच्या इमारतींची दुरुस्ती करणे, प्रयोगशाळा सुधारणे, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, शौचालयांचे नूतनीकरण करणे आणि सुरक्षित, सर्वसमावेशक व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण करणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी मिशन कायाकल्प सुरू केलेला आहे सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी. मुख्यमंत्री आहेत दिल्लीच्या रेखा गुप्ता आणि लेफ्टनंट गव्हर्नर आहेत तरनजीत सिंग साधू. ठीक आहे, माफ करा, संधू. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने विश्वकर्मा श्रम सन्मान योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. या योजनेअंतर्गत 6 दिवसांचे मोफत कौशल्य प्रशिक्षण, 10,000 रुपयाचे टूल किट अनुदान आणि 10 लाखापर्यंतचे तारणमुक्त सवलतीचे कर्ज या ठिकाणी दिले जाणार आहे. याचा फायदा शिलाई, सुतारकाम, मातीची भांडी बनवणारे यासारख्या पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या आपल्या कारागिरांना होणार आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये कौशल्य वाढवणे, उपजीविका वाढवणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना असं योजनेचं नाव आहे. सुरू करण्यात आली आहे उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत. उत्तर प्रदेश स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ.
2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 4, उग्रम किंवा उग्राम नावाचा आधुनिक रायफल भारतीय सैन्याच्या कठीण चाचण्यांच्या मध्ये पास झालेली आहे. तर ही आधुनिक रायफल कोणी विकसित केली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए DRDO आणि पर्याय क्रमांक बी द्विपा डिफेन्स नावाची कंपनी आहे. या दोघांनी या ठिकाणी ही आधुनिक रायफल विकसित केली आहे, ज्याचं नाव आहे उग्राम U51 असं म्हटलं तरी काय हरकत नाही. संस्कृतमध्ये उग्रम म्हणजेच भयंकर किंवा फेरोक्युअस, बरोबर. पूर्णपणे स्वदेशी डिझाईन आणि उत्पादन केलेली या ठिकाणी ही आधुनिक रायफल आहे. त्याच्यामुळे कदाचित एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की 100% डिझाइन्ड अँड डेव्हलप्ड इन इंडिया, याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणी डेव्हलप केली आहे? तर द्विपा डिफेन्स आणि DRDOने. DRDO फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5, पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजनबाई यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला होता? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2019ला. लक्षात घ्या, छत्तीसगड या राज्याला या बिलॉंग करतात. या ठिकाणी त्यांचं नाव आहे तीजनबाई, बरोबर. त्यांना या ठिकाणी 2019 मध्ये या ठिकाणी पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. नुकतंच त्यांचं निधन झालं आहे, त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यांचा जन्म 24 एप्रिल 1956 गनियारी म्हणजेच छत्तीसगडमध्ये झाला. यांचं निधन देखील 5 जुलै 2026ला 70 वर्ष वय असताना छत्तीसगडमध्ये झाला. पांडवानी, लोककथा, गायिका तीजनबाई म्हणून यांची ओळख होती. यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 1987 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 1994 मध्ये श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार, 1995 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 2018 मध्ये जपानचा फुकुओका पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार, जो की छत्तीसगडमधील एकमेव या व्यक्तींना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, प्रधानमंत्रीचा श्रमिक प्रोत्साहन योजना म्हणजेच PMCSPY फुल फॉर्म काय? प्रधानमंत्रीचा श्रमिक प्रोत्साहन योजना, बरोबर. कोणत्या गटाच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय आहे? तर टी वर्कर्स, बरोबर. तर चहा बागेतील कामगारांसाठी या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश उत्तर बंगालमधील चहाच्या मळ्यांतील कामगारांचे शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे या उद्देशाने या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्रीच्या श्रमिक प्रोत्साहन योजना असं या योजनेचं नाव आहे, जे की चहा बागेतील कामगार, वर्कर्स इन टी फार्म असं म्हटलं तरी काय हरकत नाही, टी गार्डन म्हटलं तरी काय हरकत नाही, त्यांच्या या ठिकाणी उन्नतीसाठी या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स. ग्रीनफील्ड म्हणजे काय? तर एकदम या ठिकाणी नवीन शून्यातून या ठिकाणी एकदम म्हणजे बारीक बारीक गोष्टीपासून शून्यातून या ठिकाणी 100% तयार करण्यात आलेली ही कंपनी आहे, बरोबर. एकदम झिरोतून तयार करण्यात आली म्हणजे शून्यापासून. असं नाही की ऑलरेडी कंपनी होती त्याला या ठिकाणी रिडेव्हलपमेंट केली किंवा ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड होती त्याला रिकन्स्ट्रक्ट केली, असं नाही. एकदम शून्यापासून या ठिकाणी तयार करण्यात आलेली ही काय आहे? रिफायनरी आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल. तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन केरळमध्ये, पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद बेंगलोरमध्ये, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लद्दाखमध्ये, इंडिया AI डाटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ, पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणत्या गावाचा विकास? तर चुमूर, जे की लद्दाखमध्ये आहे. पूर्णपणे डिजिटल आणि न्यायपालिकेशी संलग्न वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली साध्य करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली? तर मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प. भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यामध्ये मान्यता? तर महाराष्ट्र. पहिल्या ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आलं राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 8, AAPI मानवतावादी पुरस्कार आणि की टू द सिटी ऑफ टाम्पा देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नीता अंबानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सर्वात पहिल्यांदा AAPI याचा फुल फॉर्म काय? असोसिएशन ऑफ
फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन असा याचा फुल फॉर्म आहे. भारतीय वंशाच्या वैद्यकांची संघटना. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कला आणि समाज कल्याण या क्षेत्रामध्ये त्यांच्या असाधारण कार्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आणि की टू द सिटी ऑफ टांपा काय आहे तर अमेरिकेतील एक हा अत्यंत प्रतिष्ठित नागरी सन्मान आहे, तो सुद्धा या ठिकाणी देऊ करण्यात आला आहे नीता अंबानी यांना. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच कोणता खेळाडू हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून या ठिकाणी रिटायर झालेला आहे. तर फोटोतून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक सी नेमार ज्युनियर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. गगनयान मोहिमेसाठी सॉल्व ची पहिली जमिनीवरील चाचणी कोणत्या संस्थेने घेतली आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी सी DRDO नाही तर इस्रो या संस्थेने या ठिकाणी गगनयान मोहिमेसाठी सॉल्व ची पहिली जमिनीवरील चाचणी या ठिकाणी घेतली आहे. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय SOLVE आहे सॉल्व याचा फुल फॉर्म काय तर सब ऑर्बिटल लॉन्च व्हेकल फॉर एक्सपेरिमेंट्स असं या ठिकाणी याचा फुल फॉर्म आहे. आणि ही चाचणी श्रीहरिकोटा म्हणजेच या ठिकाणी सतीश धवन अंतराळ केंद्राच्या स्टॅटिक टेस्ट फॅसिलिटीमध्ये पार पडलेली आहे, जी की आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. क्लिअर. इस्रोबद्दल जाता सांगतो. इस्रोबद्दल इसरून जायचं नाही. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 11. AI फॉर गुड ग्लोबल कमिशनच्या संस्थापक सदस्यांमध्ये कोणत्या भारतीय उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे. तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व. कोण तर पर्याय क्रमांक ए मुकेश अंबानी, पर्याय क्रमांक बी सुनील भारती मित्तल, तर पर्याय क्रमांक सी लक्ष्मी N मित्तल. या तिघांचे या ठिकाणी या तिन्ही भारतीय उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या पाठिंब्याने स्थापन करण्यात आलेल्या या आयोगामध्ये जगभरातील जे काही स्तरावरती जबाबदार आणि सर्वसमावेशक AI विकासाला चालना देणे या उद्देशानं या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे. शेवटचा प्रश्न गव्हर्नन्स 2026 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोणत्या संस्थेने अलीकडेच AI इनोव्हेशन श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे. तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ICMR हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण टिंबटिंब या संघाविरुद्ध केलेला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड की दक्षिण आफ्रिका. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर.